एकदम क्लोज आहे. तुझ्या डोळ्याला काय झाले? डोळ्याला लागलेलं आहे. चेक केलं का डोळे? चेक केलं ना तिथं. सकाळी जाऊन आलो डॉक्टरकडे तर उद्या प्लॅस्टरला नाही ते सूज काल जास्त पण हे झालंय का असल्यामुळे मागून? हा ना. दगड बसले. दगड बसले ते. एकाने पाय दिला इकडून तोंडावर. बापरे. ते दगड डायरेक्ट तिथं बसले. इथं डोक्यामध्ये या बाजूला. तुम्ही काय माशाला घेऊन आले होते का? नाही, आम्ही सहज आलतो शिवजयंतीला. भाऊ होते आणि 7-8 जण होतो. ते नेमकी पुढे निघून गेले, मी पाठीमागं राहिलो. म्हणजे मी पायरी उतरतच होतो दरवाजाची. त्यात तेवढ्या झटक्यात मागून लोटालोटी झाली आणि डायरेक्ट पुढं पडलो. त्या झटक्यात पहिला पाय मग हे झालं टिचला. खाली पडलं ना, या बाजूने पडलं मी. एकाने इथं पाय दिला, असं का सरकत खाली. दुसरा पण चांगला फ्रॅक्चर झाला. हा, तो होता ना कोथरूडवाला आहे, माझा. एक मनसरवाला आहे, ते पण चांगले रात्री फ्रॅक्चर तो झाले. अर्धा पाऊण तास आहे ना, कोथरूडचा आहे तो. अर्धा पाऊण तास बेशुद्ध होता तिथं. नंतर स्वयंसेवकांनी उचलून मग खाली घेतलं. नमस्ते सर्वांना, जय शिवराय. आपण आहोत चंदापुरी गावात. एक तरुण शिवभक्त शंकर राणे आपण पाहतोय की तो एक जखमी अवस्थेत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, एक पवित्र सण, एक पवित्र उत्सव. आणि काल रात्री खरं तर शिवनेरीवर दुर्घटना घडली. रात्री 1:15च्या सुमारास जी चेंगराचेंगरी झाली त्यामध्ये अनेक शिवभक्त जखमी झाले. आणि त्या प्रत्येक शिवभक्ताला आम्ही त्या ठिकाणी घरी जाऊन असेल, हॉस्पिटलमध्ये जाऊन असेल, त्या ठिकाणी भेटण्याचा प्रयत्न करतोय. कारण शेवटी आपले सगळे शिवभक्त आहेत हे छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्सवात सामील होण्यासाठी एक चांगल्या त्या ठिकाणी भावनेने त्या ठिकाणी शिवनेरीवर आले होते. परंतु काही हुल्लडबाजी शिवभक्तांमुळं त्या ठिकाणी जी चेंगराचेंगरी जी घटना घडली, फार गालबोट लावणारी खरं तर घटना आहे. परंतु असे अनेक शिवभक्त आहेत जे जखमी झाले. माझी खरं तर या निमित्तानं शासनाला विनंती असेल, लोकप्रतिनिधींना विनंती असेल की या प्रत्येक जखमींना त्या ठिकाणी भरपाई देण्यात यावी. शेवटी आपली जबाबदारी आहे. हा छत्रपतींचा उत्सव त्या ठिकाणी साजरा करत असताना खरं तर अशी दुर्घटना होणं खरं तर जुन्नर तालुक्याच्या दृष्टीने खरं तर आपण प्रत्येकाचा त्या ठिकाणी सन्मान करत असतो. आलेला प्रत्येक शिवभक्ताचा आपण त्या ठिकाणी आदर त्या ठिकाणी राखत असतो. शंकर सारखे अनेक तरुण शिवभक्त आहे. खरं तर आपण पाहतोय की कुटुंबाचं सगळं हे शेतकरी कुटुंब आहेत. आपण त्यांची आजी पाहतोय, वडील पाहतोय, सगळं कुटुंबीय पाहतोय. आज खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आणि खरं तर ही घरच्यांची पुण्याई म्हणून खरं तर आपण पाहतोय की हा शिवभक्त त्या ठिकाणी वाचला. नाही तर काळूबाईसारख्या ठिकाणी जी चेंगराचेंगरी झाली तिथं काय परिस्थिती उद्भवली होती संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली. आज शिवनेरीवर रात्री ही चेंगराचेंगरी होऊन स्थानिकांनी असेल, स्थानिक ग्रामस्थ असेल, स्वयंसेवक असेल, यांनी चांगल्या पद्धतीने मदत केल्यामुळं त्यांना हॉस्पिटलला त्या ठिकाणी उपचार मिळाले. परंतु आपण पाहतोय की असे अनेक जण जखमी झालेत, फ्रॅक्चर झालेत. खरं तर यांना नक्कीच शासनाने त्या ठिकाणी मदत केली पाहिजे, त्यांना भरपाई दिली पाहिजे. ही माझी शासनाला मनापासूनची विनंती. सुखासुखी आलाय घरी झालं, खर्च करून निघू, पैसा मिळेल, माणूस मिळाला का भाऊ? काय सांगायचं दुसरं? जास्त प्रमाणात गर्दी झाल्यामुळे तिथे चेंदाचेंदी झाली. तर पायऱ्यांवरून उतरताना पाठीमागून आलेल्या हुल्लडबाजांमुळे ती पूर्ण चेंद्राचेंदी झाली. त्यात मग माझा पाय फ्रॅक्चर झाला आणि ते लागलेलं आहे, खरचटलेलं आहे. आपण पाहतोय की त्यावेळेस चेंगराचेंगरी झाल्यानंतर कोण कोणावर पाय देते. आपण पाहतोय किती मोठी जखम झाली, खरं तर त्याच्या कानाला जखम झाली. ठीक आहे, सुदैवाने आज शंकर वाचलाय. परंतु माझी खरं तर या निमित्तानं काही ह्या खरं तर शिवभक्तांना विनंती राहील की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा जो उत्सव त्या ठिकाणी साजरा करतो, येणाऱ्या शिवभक्तांनी खरं तर पावित्र्य राखलं पाहिजे. हा आपला उत्सव आहे, याचं नक्कीच गांभीर्याने त्या ठिकाणी पावित्र्य राखलं पाहिजे. शेवटी प्रत्येक शिवभक्ताच्या मागे जे असतं ते कुटुंब असतं, आईवडील असतात, त्यांचे सगळे कुटुंबीय काळजी करत असतात. आणि काळजी खरं तर आपण आपल्या आईवडिलांची पण केली पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी जुन्नरला येतात, शिवनेरीवर येतात, आम्ही पाहतो की अनेक जण मोटरसायकलचे सायलेन्सर बदलून त्या ठिकाणी रेस करत असतात, हुल्लडबाजी काहीतरी करत असतात, काही जण ड्रिंकमध्ये असतात, व्यसनामध्ये असतात. नक्कीच प्रशासनाने पुढच्या वर्षीपासून ह्या गोष्टीवर पण आळा घातला पाहिजे. कारण आपण पाहतो की याच्यामुळं असे काही जे शिवभक्त आहे जे सद्भावनेने त्या ठिकाणी येतात त्यांना पण त्या ठिकाणी नुकसान होतं. त्यांचं त्या ठिकाणी आपण पाहतोय ते पण त्या ठिकाणी जखमी होऊ शकतात. हे फार मोठं उदाहरण आहे. हत्ती दरवाजात जो झालेली हुल्लडबाजी किंवा तिथे झालेली जी चेंगराचेंगरी, इथून पुढे प्रशासनाने नक्कीच त्या माध्यमातून खरं तर काळजी घेतली पाहिजे. ही माझी मनापासूनची विनंती आहे. धन्यवाद. जय शिवराय.